आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर थेट जाऊयात। भारतीय बीमा कर्मचारी सेना महासंघाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात। मुख्यमंत्री बने ये हमेशा सपना था, नहीं आज भी है, रहेगा। जब तक मैं हूं वो सपना रहेगा, और अगर सपना नहीं रहेगा तो हम नहीं रहेंगे। हे स्वप्न तर असलंच पाहिजे। मी जिकडे जाईन तिकडे मी माझा मी म्हणजे मी नाही, माझा पक्ष हा नंबर एकच असला पाहिजे। आणि एक क्षेत्र असं आहे की तुम्ही सगळ्यांचा विश्वास संपादन करता आहात। हे सगळे जे आपले विरोधी होते ते तगडे होते ते अशी कोणी नव्हते, काडी पैलवान कोण नव्हते। त्यांचं आव्हान मोडीत काढून तुम्ही केलं, जबाबदारी तुम्ही पेललीत। पण आता जबाबदारी वाढलेली आहे, जबाबदारी वाढली। मी आता बसताना अनिलला विचारत होतो की LIC ची ती जाहिरात आहे ना, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, तसं माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याबद्दल विश्वास असला पाहिजे, माझ्या सेनेचा विश्वास असला पाहिजे कर्मचाऱ्यामध्ये की प्रत्येक हर कदम हम आपके साथ है। प्रत्येक कोणतीही कठीणाई येऊ दे आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि जे आम्ही करतो आहोत, आपण करता आहात की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, नाही जिंदगीमध्ये प्रत्येक पावलावरती ही आपली शिवसेना आपल्या सोबत आहे। हा विश्वास तुम्ही आज देशभर नेलेला आहात आणि हा वाढवत नेला तर माझं दुसरं जे स्वप्न आहे, नंबर 1 नाही सिर्फ एक हे स्वप्न सुद्धा तुम्ही पूर्ण करा। नक्की केलं पाहिजे। आव्हानं येत आहेत, एक आव्हान आणि नवीन गोष्टी आपल्या देशात बघायला मिळतात। तसं पाहिलं तर कठीण काळामध्ये मग ते व्यक्तिगत जीवनात असो किंवा मोठमोठ्या कंपन्या असो, हे जे आपलं क्षेत्र आहे विमा क्षेत्र, या विमा कंपन्या LIC असेल आणखीन कुठल्या, हे धावून गेलेले आहे। मग ती आर्थिक चणचण असेल किंवा आणखीन कोणती असेल, आज जे समोर चित्र दिसतंय की खाजगीकरण, ही खाजगीकरणाची खाज वाढायला लागलेली आहे। कुठे कुठे खाजवणार आणि काय काय खाजगीकरण करणार कल्पना नाहीये। पण याही क्षेत्रामध्ये आता LIC वगैरेचं खाजगीकरण सुरू झालेलं आहे। काय भवितव्य, काय भविष्य, काय तुम्ही कार्यक्रमाला आपण दीप प्रज्वलनाने सुरुवात करतो, दीप म्हटला की एक उजेड पडतो, पण इकडे भवितव्य जर अंधारात जाणार असेल तर मग आपल्या संघटनेचं काम महत्वाचं आहे। या सगळ्यांचा आवाज बनून, कोण आपले कोण दुसऱ्या युनियनचे असतील पण ते सुद्धा आपलेच आहेत, म्हणून त्यांच्यासाठी न्याय हक्काची लढाई गेलीच पाहिजे। आहे ना, आता संपूर्ण देशात पसरलेला आहे, देशभर आपण उभं राहू शकतो, नव्हे तुम्ही राहिलात। मग ज्या वेळेला कोणी तुमच्यावरती अन्यायाचा वार करेल त्या वाराचा मुकाबला करण्याची ताकद आणि हिंमत ही आपल्या भव्यामध्ये आहे, हे तुम्हाला तर सिद्ध करण्याची वेळ आली। मी जास्त वेळ तुमचा काही घेणार नाही, कारण बाकी सगळ्यांचं मार्गदर्शन बाकी आहे। मी खरंच तुम्हाला सांगतो, मी माझा उत्साह वाढवायलाच आलेलो आहे, कारण दमदार वाटचाल चालली असताना मला सुद्धा जरा हुरूप येतो, मला सुद्धा हुरूप होतो। कारण आता हळूहळू मी कार्यक्रमात सुरुवात केलेलीच आहे, 14 तारखेला जाहीर सभा घेतोच आहे। आणि किती दिवस नुसतं ऐकत बसायचं, करून एकदा काहीतरी थोडासा सवाल जवाब जो असतो, एक दुसरी बाजू पण असते ती पुढे लोकांसोबत। आणि म्हणून पुन्हा एकदा, कारण काय होतं आज मी जास्त काय नाही बोलणार असं बोलतो ना, तो जास्त बोलतो। तर आता अधिक न बोलता मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांचं सहकार्य हे असंच लाभत राहू दे अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।